मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि शांत मालवण अशांत झालं। राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे वाढले, त्यात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांनी केलेला राडा। त्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये पोलिसांचा असलेला बंदोबस्त, यामुळे मालवण नगरीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। या सगळ्या घटनेबाबत काय वाटतंय, त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। पाहूया। 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर मालवणमध्ये अनेक राजकीय नेते असतील किंवा जे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांनी गाठीभेटी दिल्या। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक राडे देखील पाहायला मिळाले। सध्या परिस्थितीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये मागील 8 दिवस जे आहे ते मालवण नगरीला, मालवण शहराला छावणीचं स्वरूप आले। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। मात्र हा संपूर्ण प्रकार जो घडलाय, आरोप प्रत्यारोप, राडे देखील होत आहेत, या बाबतीत सामान्य नागरिकांना काय वाटतंय हे आपण आता जाणून घेणार आहोत। आम्ही जरी बाहेर कुठे गेलो बाजारात वगैरे, तर जिकडे तिकडे आपण पोलीस बघतो, त्यामुळे थोडं दहशतीचं वातावरण वाटतं। तर आता राजकीय नेत्याने न येता पुतळा लवकरात लवकर बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी। कसा एका राजकीय लागण्यापेक्षा ना लवकरात लवकर कसा उभ्या होईल। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत होत आणि आपल्या मालवणमध्ये राजकोटात झाला, ह्या लवकरात लवकर कसा उभ्या होईल ह्या सगळ्यात महत्त्वाचा। आणि त्याचा कोणताही विलंब न करता शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून, राजकीय त्याला न देता तर लवकरात लवकर काम चालू करून एकदा तो पुन्हा जसं होतो त्या स्थितीत पुन्हा करूचो, व्यवस्थित आणि मजबूत करूचो, की वर्षानुवर्षे तो टिकाण राहत। मालवण शहरात एक तुम्हाला दहशतवादी हल्ला होता, तसेच पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे। राजकारण करण्यापेक्षा, त्यामागचे हे करण्यापेक्षा तो जसा लवकरात लवकर कसा होईल ह्याच्या मागे पाठपुरावा केला पाहिजे। आता रोज येणार आम्हाला आता कुठे जायचं असेल, बाहेर जायचं असेल तर पोलीस वाटतात, थोडीशी भीती मनात होते। सगळेच जण आपली पोळी बाजून घेतात आणि बऱ्यापैकी त्रास करण्यापेक्षा लवकरात लवकर हा तो पुतळा करावा अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे। पुतळ्यावरून होणारं राजकारण थांबवून लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या राजकोटच्या ठिकाणी उभा राहावा अशीच मागणी त्या ठिकाणी मालवणवासीय करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन जुबेर खानसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।